हाय, हॅलो, गुड मॉर्निंग मैत्रिणींनो. कशा आहात तुम्ही सर्व? मस्त मजेत ना? आज संकष्टी चतुर्थी आहे. गणपती बाप्पा चरणी प्रार्थना करेल की मस्त तुमचा दिवस आजचा खूप छान, सुखात, समृद्धीत आणि आनंदात जाओ आणि पुढचे प्रत्येक दिवस तुमचे छान असे आनंदामध्येच जावो. मी पण मस्त मजेत आहे आणि माझी आता सुरुवात झालेली आहे. सकाळचं मी मस्तपैकी हेअर ऑईल करते. म्हणजे अजून माझी सगळी बरीच कामं वगैरे बाकी आहे. त्याच्या अगोदर मी विचार केला की छान मस्तपैकी ना केसांची ना चंपी करून घ्यावी, म्हणजे भरपूर असं तेल वगैरे घालावं, म्हणजे काम होईपर्यंत ना 1-1.5 तास छान असे केसांमध्ये आपलं तेल मुरून जाईल. कारण का केस ना तेल वगैरे नाही लावला आणि डायरेक्ट केस धुतले ना की खूप रखरखीत होतात, एकदम कात्यासारखे. माझे कर्ली हेअर आहेत ना, त्यामुळे मला ना अजूनच प्रॉब्लेम होतं. इथे तुम्ही बघू शकता की केस माझे किती राकट आहेत. खूप टाईम झाला, किती दिवस झाले. आमची सिद्धी आहे, हेअर ड्रेसर आहे, तिला किती दिवस झाले सांगते म्हणजे हेअरकट थोडासा करून दे, थोडासा करून दे. हां मावशी आता करेल, मावशी नंतर करेल, असं करून करून ना आज 6 महिने व्हायला आले जवळजवळ, की मला ती अजून केसाचं ट्रिमिंग करून देते. चला असो, तो भाग दुसरा आहे. पण इथे माझं मस्तपैकी आता ना छान असं ते केसांना तेल लावून घेतलेलं आहे. थोडंसं हेअर ऑईल वगैरे करत असताना आपल्या रूट्समध्ये ना चांगल्या आपल्याच बोटाने ना आपला कोण हेअर ऑईल तर करून देणार नाही. म्हणजे मोस्ट ऑफ तुम्ही बघितलं असेल, माझी मिताली मला प्रत्येक टायमाला जेव्हा सांगते ना तेव्हा ती करून देते. पण बऱ्याच असं मैत्रिणींचं असं असतं की त्यांना कोण हेअर ऑईल लावून देईल ना. तर जेव्हा पण आपण स्वतः हेअर ऑईल लावतो ना तेव्हा मस्तपैकी आपल्याच हाताने छान असं ना सर्कल करून करून ना छान असं आपल्या स्कॅल्पला मसाज द्यायचा, म्हणजे छान त्याचं ब्लड सर्क्युलेशन होतं आणि थोडंसं आपल्याला स्वतःलासुद्धा खूप रिलॅक्स वगैरे वाटतं. ते बघा तुम्हाला हे दाखवते की जे एवढी शेंडी अशी बाहेर आलेली आहे ना ती मला तेवढीच कट करायची आहेत. पण बघूया जेव्हा टाईम मिळेल आता सिद्धीला वगैरे तेव्हा ती मला हेअरकट करून देईल. तरी पण नाही बोलता बोलता नाही बघा एवढे केस माझे गळालेले आहेत. म्हणजे असे प्रत्येक टायमाला धुताना एवढे केस, जेव्हा विंचरते तेव्हा एवढे केस, ऑइल करताना एवढे केस, असं माझा पण हेअरफॉलचा खूप प्रॉब्लेम आहे. फक्त आता कर्ली असल्यामुळे माझे ना असे खूप थिक केस दिसतात. तर चला मस्तपैकी ना ऑइल वगैरे झालेला आहे माझा. आता पुढच्या कामाला सुरुवात झालेली आहे माझ्या. म्हणजे भरपूर क्लिनिंग वगैरे आज मी स्टार्ट केलेलं आहे बेडरूमपासून. मला ना केव्हापासून म्हणजे 1 आठवडा झाला जवळजवळ मला बेडशीट चेंज करायची आहे. अगदी रविवार गेला माझा. रविवारी बेडशीट चेंज करायची होती. ती मला करायला मिळाली नाही. त्याच्यानंतर सोमवार गेला आणि आज आहे मंगळवार ना. तर मी चला आज मस्तपैकी घराची थोडीशी साफसफाई पण करूया बेडरूमची वगैरे आणि बेडशीट वगैरे चेंज करून घेऊया. तर इथे ना मस्तपैकी एक फ्रेश अशी छानशी चादर काढलेली आहे. जो माझा लाईट कलर मला म्हणजे कर्टनला किंवा मला बेडशीटला ना लाईट कलर खूप आवडतो. मला डार्क कलर खूप आवडत नाही. म्हणजे तुम्ही बेडशीट बरेच बघितले असाल. म्हणजे मोस्ट ऑफ मी ना बेडरूमचं वगैरे किंवा जास्त शूट करत नाही. कारण का तिथे मनोहर कामाला बसलेला असतो ना, त्यामुळे मला तिकडचं ना काही शूट करता येतच नाही. तर अजून तो कामाला वगैरे बसला नव्हता, तर मी आली की तोपर्यंत मी बेडरूमची अशी क्लिनिंग वगैरे थोडीशी करते, चेंजिंग वगैरे करते, तेव्हा थोडंसं एक शूट करावं म्हणून. तो एक निमित्त मिळालं मला, म्हणून मी ना मस्तपैकी इथे छान अशी कशी मी बेडरूम म्हणजे बेडला वगैरे कशी चादर लावते किंवा मी बेड कशी आवरते ना ते तुमच्याबरोबर शेअर इथे केलेलं आहे. छान पहिल्यापैकी एक मी बेडशीट काढलेली आहे. खूप लाईट कलरची अशी बेडशीट काढलेली आहे. ती छान अशी मस्तपैकी लावून घेतलेली आहे आणि जशी जेवढी तुम्ही टाईट बेडशीट लावाल ना बेडला म्हणजे ती छान अशी बरेच दिवस अशी छान टिकून राहते. नाहीतर लूज लावलीत ना तर ती लगेच अशी आपलं जो हे असतं ना मॅट्रेस असतं ना त्याच्यावरनं सरकून ती बाहेर निघते. त्यामुळे ना चादर लावताना खूप चांगली मस्त मला तर माझं बघून बघून आयुष एकतर मी लावते बेडशीट, नाहीतर मग आयुष लावते. मनोहर आणि मिताली बेडला कधीच बेडशीट लावत नाहीत. पण माझं आयुष आहे ना मस्तपैकी टाईट अशी बेड असं लावून घेतो, मस्त बेडशीट वगैरे टाकून घेतो. त्याच्यानंतर ना मी सगळे उशांची कवरं वगैरे चेंज करून घेतलेली आहे आणि माझं इथे काय प्रॉब्लेम झालेला आहे, जेव्हा माझा छोटा कपाट होता ना त्याच्यावरती माझी सगळी हातरुणं असायची. तर आता ना तो मोठा कपाट असल्यामुळे सगळे हातरुणं ना माझी बेडवरतीच लागत आहेत. मला कुठे ठेवू असं समजतच नाही आहे, कारण का बेडरूममध्ये कुठल्या साईडला असं रेग्युलर आपण जे वापरतो ती बेड म्हणजे सगळे बेडशीट आणि ब्लँकेट वगैरे कुठे ठेवायचे ना ते मला समजतच नव्हतं. म्हणून आम्ही काय करतो सध्या आता ती बेडवरतीच आहेत. छान बेड वगैरे लावून झाल्याच्यानंतर इथे कुशनची कवरं वगैरे पण मी चेंज केली आणि त्याच्यानंतर ना इथे तुम्हाला दाखवते बघा आज बरोबर ना मस्त छान असं ना जास्वंदाचं फूल फुलून आलेलं आहे. आज संकष्टी आहे. मला मनोहर सकाळी तेच बोलतो, आज बघ बरोबर संकष्टीच्या दिवशी छान असं किती दिवस झाले आम्ही ना ती कळी केव्हा फुलेल त्याची वाट बघत होतो. पण आज बरोबर ती संकष्टीच्या दिवशी
कळी फुललेली आहे आणि त्याचं मस्त छान असं फूल झालेलं आहे. दुसऱ्या साईडला माझं गुलाबाला पण मस्त छान अशी कळी आलेली आहे. जास्वंदाला पण 2-3 कळ्या अजून बारीक बारीक आहेत, त्याला पण अजून बरेच कळ्या अशा आलेल्या आहेत. त्याच्यानंतर मी आता किचनमध्ये आलेली आहे आणि किचनमध्ये माझं मोस्ट ऑफ सगळं झालेलं आहे. म्हणजे नाश्ता वगैरे झालेला आहे आणि माझं आज ना गॅसचे पाईपलाईन बंद करणार आहेत. थोडंसं रिपेरिंगचं काम चाललेलं आहे ना, काम होणार आहे. त्याच्यासाठी ना इथे आम्हाला सांगितलं की 11 वाजता पाईपलाईन बंद होईल. त्यामुळे ना इथे सगळी माझी जेवणाची वगैरे पण जेवण म्हणजे मी शॉर्टकटच केलेलं आहे. ते पण माझं कुळथाची पिठी आणि भात केलेला आहे. त्याच्यानंतर ना म्हणजे भाजी वगैरे मला वाटलं की आता खूप गॅस जाईल असं करून करून सकाळी नाश्ता वगैरे करेपर्यंत अगदी माझ्या लक्षातच नव्हतं आणि मी 10 वाजता गेले. अरे मनोहरला बोलली, अरे गॅस जाणार आहे ना. त्यामुळे ना मी कुठलाही टाईम न लावता पहिला ना पिठी भात बनवून घेतलेली आहे. मी भाजी वगैरे काय करेपर्यंत भाजी कच्चीच राहिली तर मग मी भाजी वगैरे काय शिजायलाच टाकली नाही. तर फक्त ना पिठी भातच करून घेतलेला आहे मी. त्याच्यानंतर ना सगळं मी आणि नाश्त्यामध्ये होतं कालचे मी मेथीचे थेपले केले, त्याचं पीठ होतं ना, मग त्याचाच आम्ही नाश्ता करून घेतलेला आहे. आता बराच टाईम होता माझ्याकडे आरामात, त्यामुळे ना मी मस्तपैकी शेगडी छान अशी याने विम लिक्विडने वगैरे छान स्वच्छ घासून वगैरे घेतलेली आहे की जेणेकरून तेलकट वगैरे आहे. कारण का दिवसभर आता मला गॅसजवळ यायचंच नाही. आमचं गॅस चालू होणार होतं 6 वाजता. तर त्याच्यामुळे ना मी मस्तपैकी म्हणजे आता किचनजवळ यायचं नाही आहे. किचन छान मस्तपैकी आता स्वच्छ वगैरे करून घ्यायचं. जेवणाचा वगैरे टाईम अजून भरपूर टाईम होतं, त्यामुळे जी पण भांडी वगैरे पडतील तेवढीच फक्त माझं काम असणार आहे. त्याच्यानंतर दिवसभर एकदम फ्री असणार आहे मी. तर मी आली की आता हाताबरोबर सगळं किचन प्लॅटफॉर्म वगैरे साफ करून घ्यायचं. दुपारच्या जेवणाच्या नंतरची अशी वाट वगैरे बघायची नाही, कारण का उगाच तो राडा असा ठेवून म्हणजे अर्थच नव्हतं त्याला. त्यामुळे ना छान मस्तपैकी पहिला किचन प्लॅटफॉर्म वगैरे क्लीन करून घेतला आणि सगळी भांडी जी इकडे ह्या साईडला ठेवलेली ती जेवणाची टोपं वगैरे तिकडे ठेवली आणि तुम्हाला मी दाखवत होती. त्याच घाईघाईमध्ये एका साईडला ना मी वाटण भाजून घेतलेलं आहे. म्हणजे कांदा खोबऱ्याचा जो वाटण लागतो ना, आज संध्याकाळी भाजी वगैरे बनवायला लागेल त्याच्यासाठी तो वाटण वगैरे मी भाजून घेतलेला आहे. मी भाजणार होती नंतर, सगळं चिरून ठेवलं होतं, पण तीच ती घाई होती की अरे आता गॅस जाईल ना. तेव्हा मी त्याच्या एका साईडला म्हणजे 3 शेगडींचा वापर करून ना एकावरती भात घातला, एकावरती पिठी बनवली आणि एकावरती फटाफट मी वाटण भाजून घेतलेलं आहे. त्याच्यानंतर आता ही सगळी भांडी वगैरे सगळी आटपून घेते मी. नाश्त्याची वगैरे जी पण भांडी आहेत ना ती थोडीफार पडली होती. जी ट्रॉलीमध्ये थोडीशी भांडी होती ती लावून वगैरे घेतली आणि मस्तपैकी आता भांडी वगैरे घासून माझी झालेली आहेत फायनली. आता फक्त हा समोर तुम्हाला प्लॅटफॉर्म दिसतोय ना, तो क्लीन करणार आहे. मनोने सकाळी या टोपामध्ये पाणी भरून ठेवलं होतं. मी आता कशामध्ये ओतू, सगळी भांडी भरलेली होती. मग मी काय केलं, आता हा टोप आहे ना, तो मी हे सगळं आजूबाजूचं प्लॅटफॉर्मचं जो भिंत वगैरे आहे ना ती छान अशी त्याच पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेली आहे. म्हणजे त्या पाण्याचा मी पुरेपूर वापर केलेला आहे. आणि आज अनायसे आमच्याकडे ना परत म्हणजे खाली टाक्या साफ केलेल्या होत्या, त्याच्यामुळे ना पाणी थोडं ना मध्ये सोडत होते ती लोकं. ॲक्च्युली ते कॉक बंद करतात चालू करतात ना, तेव्हा पाणी येत होतं जात होतं. त्यामुळे ना पाणी माझं मस्तपैकी छान असं टाकी भरलेली आहे आणि मस्त असं माझं फायनली किचन पूर्ण क्लीन झालेलं आहे. आणि आता माझं एक फायनली माझं असं शेवटचं काम राहिलेलं आहे, ते म्हणजे लादी पुसायचं. त्याच्या अगोदर मी तुम्हाला काल हे दाखवलेलं ना की माझी पिठं सगळी भाजून वगैरे सगळे धान्य भाजून वगैरे ठेवलेलं थालीपीठचं आणि वड्यांचं पीठ. ते आता ना मी एका साईडला ना त्या पिशवीमध्ये थोडंसं कोमट होतं ना, तर मी असे रात्रभर थोडेसे हवेवरती ठेवले होते. छान ते थंड झाले होते. आत्ता मला हे दुपारी ना दळायला द्यायचे आहेत, त्याच्यामुळे ना मी हे पिशवीमध्ये आता भरून ठेवणार आहे. खूप जड आहे आणि ते मला ना एकटीला जाणार नाही, तर माझ्याबरोबर कोणतरी पाहिजेल आहे ना. म्हणून मी आयुषची वाट बघत होती. मी ताईला पण एवढं जड ना ते उचलता आलं नसतं, म्हणून मी आयुषची वाट बघत होती. म्हणजे आयुष आला की त्याला घेऊन मी हे दळण वगैरे घेऊन जाईल. तर इथे ते सगळं पिशवीमध्ये वगैरे भरून ठेवलेलं आहे आणि एका साईडला ठेवून दिलेलं आहे. कारण का लादी पुसताना ते खाली परत ते ओलं वगैरे होऊ नये ना, त्याला पाणी वगैरे लागू नये, म्हणून मी एका साईडला ठेवलेलं आहे. आणि जे उरलेले तांदूळ आहेत ना ते मी किचनमध्ये नेऊन ठेवलं आहे की ते डब्यात वगैरे व्यवस्थित भरता येईल. त्याच्यानंतर झालं माझं फायनली सगळं, आता कामं झालेली आहेत. मस्तपैकी छान असं लादी पुसायला घेतलेली आहे. आणि हे माझं ना एकदा लादी पुसली ना की माझं घर इतकं टापटीप आणि छान वाटतं ना, कारण का मला ना अशी सवय आहे ना, एकतर मी 2 पाण्यानी एक पहिला खूप असं ओलसर चिपचिपीत असं पाणी घेते की जेणेकरून जे डाग वगैरे काय असतील ना ते ओलसरपणाने पहिलं ते भिजून निघून जातात आणि नंतर मग मी परत टाईट कपडा पिळून
त्यानंतर अजून एकदा पुसून घेते, म्हणजे लादीला एकदम नीट अँड क्लीन आणि काना आणि कोपरा व्यवस्थित साफ होतो त्याचा. त्यामुळे ना मला अशीच लादी पुसलेली आवडते. मला ते मॉपने वगैरे ना म्हणजे मनावर बोलतो की आपण मॉप वगैरे घेऊया. केव्हा केव्हा असं होतं ना की अरे माझ्या कंबरच दुखते, माझा हातच दुखतो, तेव्हा बोलतो की हां आपण मॉप घेऊया काय, लादी पुसायला वगैरे होणार. पण मला ते जमतच नाही. मी मितालीला पण तसं शिकवलेलं आहे. मला एक कटका फिरवला ना लादीवरनं की मला जमतच नाही. त्यामुळे ना मला 2 पाण्यानेच लादी पुसली ना की असं वाटतं की अरे हां मस्त घर एकदम एकदम स्वच्छ झालेला आहे, कानाकोपरा सगळा स्वच्छ झालेला आहे. त्याच्यानंतर ना इथे सगळा तो कटका वगैरे साबण लावून स्वच्छ धुवून वगैरे घेतलेला आहे आणि मी इथे एका साईडलाच बाथरूममध्ये तो सुकत घालते, बाहेर सुकत घालत नाही. म्हणजे आम्ही जेव्हा आपण जेवण वगैरे झालं ना की इथलाच हा कटका घेतो आणि बाहेर म्हणजे पुसून वगैरे घेतो. त्याच्यानंतर ना दिवाळीनंतर बराच म्हणजे टाईम गेला की माझ्या ऑर्डर ना सतत चालूच होते. त्याच्यामुळे ना मी आता खूप म्हणजे 1 आठवडा हा झाला असेल, मला काम नाही आहे. म्हणजे मी काहीतरी 2 तारखेला गेलेली, त्याच्यानंतर मी गेलीच नव्हती कामाला. तर मी आली की चला आता मला थोडंसं काम नाही आहे, तोपर्यंत माझे सगळे पार्लरचे बॅग आहेत ना ते धुवून वगैरे काढते. मस्तपैकी त्याला पहिला सर्फमध्ये भिजत घातले होते, कारण का खूप त्याच्यातून ना ब्लॅकवाल्या बॅगेतून माझ्या ना बरंच चांगलं घाण निघालेली आहे. सगळं ते पावडर पडलेली असते, वॅक्स लागलेला असतो किंवा सगळे किट वगैरे किंवा माझे बॉक्समधले असतात ना ते पण बाहेर निघून त्याची क्रीम वगैरे लागलेली असते. त्यामुळे ना बरंच छान अशी मस्तपैकी माझी बॅग अशी स्वच्छ निघालेली आहे. ते सगळं आटपल्याच्यानंतर फायनली मी हाताबरोबरच अंघोळ करून आता बाहेर निघालेली, कारण का माझी सगळी कामं टोटली झालेली आहेत. आणि तुम्हाला आता दाखवते माझं घर बघा किती मस्तपैकी. आज माझं गॅस वगैरे पण नाही आहे, किचनमध्ये काही काम नाही आहे. त्यामुळे ना मला आता ह्याच्या पुढे ना अजिबात कसलंच काम नाही आहे. छान माझं पूर्ण घर एकदम टापटीप क्लीन वगैरे केलेलं आहे. तुम्हाला बेडरूम पण दाखवते. आहे ना एकदम टापटीप माझं घर. तर तुम्ही कमेंटमध्ये सांगा की खरंच माझं घर कसं वाटतं आहे, टापटीप आहे की नाही, जिथल्या तिथे आहे की नाही. आणि हे फक्त काय म्हणजे व्हिडिओ बनवते ह्याच्यासाठीच नाही, माझं असं रोजच घर असतं. म्हणजे जेव्हा मी कामाला जायचं असेल ना तरी पण माझं घर असंच असतं. तर त्याच्यानंतर नाही बघा, जेवणामध्ये मी तुम्हाला बोलले ना फक्त पिठी बनवलेली आहे आणि इथे एका साईडला भात आहे. तर भातावर मी कालची जी पालक बनवली होती ना ती पालक मी पूर्ण त्याला सुकवलेली आहे, म्हणजे ती भाताबरोबर खाता येईल. तर छान असं माझं दुपारच्या जेवणाची पण सगळी सोय झालेली आहे. आता ना दिवसभर मला काहीच काम नाही आहे, अगदी निवांत बसणार आहे. तर इथे तुम्हाला व्हॉईस ओव्हर करून तुमच्याशी मी थोडीशी गप्पा मारत होती, पण नेमकं झालं काय, माझं ना स्पीकरवरती हात असल्यामुळे आवाजच त्याचा बंद झाला. चला असो, आता व्हिडिओ मी इथेच थांबवते. परत भेटूया नवीन ब्लॉगसोबत. तोपर्यंत बाय.